आमच्या पेडण्यान इंडोर स्टेडियम आसा. खरं म्हणजे आता ह्यो भूतकाळ जाल्लो आसा, कारण इंडोर स्टेडियम सुरू जाल्यापासून आमच्या पेडण्याच्या लोकांनी पेडण्याच्या म्हणजे प्लेयर्सांक कितलो उपयोग जालो हे आनी सांगपाची गरज ना. कारण ह्या इंडोर स्टेडियमाचे उद्घाटन पयलीं म्हणजे बाबू आजगांवकारान केले. त्याच्या उपरांत परत आमच्या मिनिस्टर स्पोर्ट्स मिनिस्टर आसलो आमचो गोविंद गावडे त्यांच्यानी केले. त्याच्या उपरांत ते भाडेपट्टीचेर CIF तांकां दिले, सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स सर्व्हिसीस तांकां दिले. त्यांच्या कडसून भाडे घेतले, इन्कम घेतले आसतले नक्कीच, म्हणजे गव्हर्नमेंटाने पैसे जोडले आसतले. ह्या हितून आमकां पेडणेकारांक खंयच त्याचो यूज जावंक ना. पूण जेन्ना ते CSF चे लोक सोडून गेले, त्याच्या उपरांत आमचे भुरगे थंय खेळटाले, तेन्ना आमदारान त्या भुरग्यांक आडयले आणि तांकां खेळूंक दिवना, तांचो तो तापलो. हे हांवें ऑलरेडी एक बायट दिलेलीच आसा. त्याच्या उपरांत आमदाराक कितें दिसलें खबर ना, त्यांनी इमिजिएटली एक प्रोग्राम दवरलो आणि स्पेशल आमच्या हांकां गोविंद गावडे साहेबांक मिनिस्टराक आपयलो सुपूर्द करपा खातीर. पेडणेकारांक तो सुपूर्द करता. म्हाका एक विचारपाचें आसा, तो जेन्ना हे स्टेडियम पेडणेकारांक सुपूर्द करूंक जर येयला जाल्यार त्यांनी कितल्या पंचायतीच्या मेंबरांक, कितल्या पेडणेकार लोकांक इन्व्हायट केले, कितल्या जाणांक स्पोर्ट्साच्या भुरग्यांक कितल्यांक इन्व्हायट केले हे सांगचे. हे कित्याक विचारचे पडले, त्या दिसा प्रोग्रामांक खंयचेच पंच मेंबर किंवा खंयचेच स्पोर्ट्स भुरगे थंय दिसूंक ना. म्हणजे हे त्यांनी आपल्या पब्लिसिटीसाठी केला काय कित्याक हे विचारचे पडले. जे त्यांनी आता सुपूर्द केले पेडणेकारांक, तर त्या सुपूर्द करताना त्या स्टेडियमाचे मेंटेनन्स तरी व्यवस्थित असले काय, कितलेशाच भिंतींक क्रॅक्स पडलेले आसात, कितलेशे ते लायटी फुटलेले आसात, कितलेशेच उदक खंयच्या खंय हे जाल्लेले आसात, मेंटेनन्स ना. जर हो गव्हर्नमेंट प्रोग्राम करता तर ते व्यवस्थित रिपेंटिंग व्यवस्थित मेंटेन करून ते सुपूर्द पेडणेकारांच्या हातीत करूंक जाय असले काय ना, काय तशेंच एक तर सरकारान त्याचे इन्कम केल्या आणि ते व्यवस्थित करून जर दिलेले जाल्यार एक खरी आनंदाची गोष्ट असली. ह्यो आमचो जो पेडण्याचो आमदार आसा, ह्यो आमकां कोणाकच विश्वासात घेयना पेडणेकारांक, हे हेच्या वचून सिद्ध जाता. कारण हे जेन्ना असलो प्रोग्राम घडटा जो भुरग्यांच्या फायदेशीर आसा, भुरग्यांचे करियर आसा, भुरग्यांचे स्पोर्ट्स ऑथॉरिटी खूप फायदेशीर जावंक शकता, त्या प्रोग्रामांक जर तो पेडणेकारांक घेवंक शकता, तो आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या पब्लिसिटीसाठी हे प्रोग्राम घडोवन हाडले काय कितें त्यांनी. हांव हेचे निषेध करता ह्या आमदाराचेर. एक तर जे कितें तू करता हे तुझ्या स्वार्थासाठी करता आसतलो, माझ्या पेडण्याच्या लोकांच्या फायद्यासाठी, इव्हन आमच्या पंचायतीसाठी करता हे दिसना. बऱ्याच प्रोग्रामान हांवेंनूय नोट केला. सध्या आमदार वयता इनॉग्रेशन करता. एक इनॉग्रेशन त्यांनी फाटी कोरगांव आमच्या गांवांत केले, एक टाकी बांदपाक. थंय पंच सरपंच सुद्धा ना. म्हणजे तुका कोण वांगडा कोण ना हे तू दाखोवन दितात लोकांक, ही बरी खबर आसा. म्हणजे पेडणेकार तुज्या वांगडा ना हे तू सिद्ध करून दिले. तशेंच 2 ट्रेन आता सिग्नल्स ओपन केल्यात इनॉग्रेशन. ह्या सिग्नलाचो फायदो कितलो आणि तोटो कितलो हेच्या बद्दल तू अजून काय आमकां सांगूंक ना, उलोवंक ना. कारण एक सांगता, थंयसर सध्या धारगळी सध्या इतली परिस्थिती बिकट झालेली आसा, थंय गाडयो अडकतात. पहिली गोष्ट तो हायवे, त्याच्यात बॅरिकेड्स मदींच आसात. जर बॅरिकेड्स आसतना सिग्नलिंग आणि असून कितें फायदो. जर बॅरिकेडाचेर कोणी मारू शकना गाडी काय, आणि सिग्नलिंगाचो टायमिंग तरी पळया, तो कितलो हायवेचे कितल्या जाणांक कितल्या वेळाक दिवपाक जाय, कितली सेकंदां, सायडीचे हेचेर अभ्यास तरी केला काय. म्हापशा सारख्या थंय जाग्याचेर जर हायवेचेर सिग्नल स्टार्ट केले, इमिडिएटली बंद केले, कित्याक त्या सिग्नला खातीर प्रॉब्लेम जाता, लोकांची रहदारी अडटा, खूप रिस्क पार्ट जाता. तर हेचेर अभ्यास करच्या शिवाय हे कशें केल्यात. बरें, एक तर हेतूर तर त्यांनी केला, पोरस कडेन जर जाला तो तर दुसऱ्या दिसाक बंद आसलेलो. जर कितें वस्तू करता जाल्यार ते व्यवस्थित चालू उरूंक जाय. हेच आमी म्हणटात न्ही, अडनाडी आमचो आमदार पेडण्याचे हेच दाखोवन दिता. तुझ्याकडे प्रोव्हिजन ना, तुझ्याकडे एक विजन ना, विजन नसताना गोष्टी करता.
त्याच्यासाठी आमकां पेडणेकरांक त्रास जातात, पेडण्याच्या लोकांक त्रास जातात। आयज पेडणे आमी फाटी उरल्यात, पेडणेकरांचो आयज आमकां वायट दिसता, आमी आयज खंय पावले, खंय असले आनी खंय पावले। ह्या आमदारान आपली तर दुर्दशा केलेली आसा, पण आमच्या पेडणेकरांची दुर्दशा करून दवरलेली आसा। आयज बेकारी वाडलेली आसा, आमकां एअरपोर्टाचे स्टेटस ना, आयज आमकां थंय आमचे जॉब्स ना, कांय ना। खरेंच वायट दिसता। आमच्या पेडणेकरांनी हेचेर विचार करपाक जाय, कितें आनी कशें फुडें ते।